पंढरपूरच्या विठ्ठल मंदिराला अतिक्रमणांचा विळखा बसलाय। मंदिर परिसरातील वाढलेलं अतिक्रमण आणि भटके कुत्रे यामुळे दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना जीव मुठीत धरून दर्शनाला जावं लागतंय। नव्या वर्षाची सुरुवात देवदर्शनाने करण्यासाठी विठ्ठल मंदिरात भाविकांची गर्दी वाढली आहे। त्यातच मंदिराला असलेला अवैध फेरीवाल्यांचा विळखा हा मंदिरापर्यंत पोहोचण्यामध्ये एक मोठा अडथळा ठरतोय। वारंवार तक्रारी करूनही प्रशासन फेरीवाल्यांचा विळखा उठवण्यासाठी काहीही करत नाहीये। आणि दरम्यान विठ्ठल मंदिर परिसरातल्या अतिक्रमणासंदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात। सुनील दिवाण आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। सुनील, लाखोंच्या संख्येने भाविक पंढरपूरमध्ये येतात, दर्शनासाठी जातात, पण या अतिक्रमणांमुळे त्यामध्ये कशा अडचणी निर्माण होत आहेत? भटक्या कुत्र्यांचा प्रश्न का सुटत नाहीये? एका बाजूला शासनाकडनं पंढरपुरात भाविकांना व्यवस्थित फिरता यावं यासाठी कॉरिडॉर करायची घोषणा करायला सुरुवात झालेली आहे आणि त्याच वेळेला मंदिर परिसराचा श्वास अतिक्रमणानं अक्षरशः घुटमळत चाललेला आहे। संपूर्ण मंदिर परिसराच्या आसपास मोठ्या प्रमाणात अतिक्रमण वाढलेलं आहे। या रस्त्यावर सुद्धा प्रशासन इथलं अतिक्रमण हटवू शकत नाहीये। मंदिराच्या भिंतीला लागून ठिकठिकाणी ही दुकानं उभारलेली आहेत, त्यामुळे लोकांना चालणं सुद्धा मुश्किल होत आहे। अशा वेळेला ज्या पद्धतीने हे अतिक्रमण झालेले आहेत, हे अतिक्रमण काढायला मंदिराचे प्रशासन असेल किंवा शहराचं प्रशासन असेल हे पूर्णपणे अपयशी ठरलेले दिसत आहे आणि याचा फटका ह्या भाविकांना बसत असतो। याचबरोबर मोकाट जनावरं, श्वान असतील, गायी असतील, हे संपूर्ण मंदिर परिसरात फिरत असतात। मोठ्या संख्येनं फेरीवाले रस्त्यावरनं फिरत असतात आणि त्यामुळं जे भाविक येतात, देशभरातनं भाविक येतात, त्यांना मंदिराच्या परिसरात आहे या रस्त्यावरनं चालणं सुद्धा मुश्किल होत आहे। सध्या मंदिराचा परिसरातला रस्ताही मोठा आहे, मात्र ज्या पद्धतीनं अतिक्रमण झालेलं आहे त्या अतिक्रमणामुळं भाविकांना इथं मोठ्या प्रमाणात त्रासाला सामोरं जावं लागतं। एका बाजूला भव्य कॉरिडॉर करायचा घोषणा केल्या जातात, त्याच वेळेला आहे या रस्त्यावरचं अतिक्रमण सुद्धा प्रशासन जर काढू शकत नसेल तर ज्या पद्धतीनं भाविकांना या गर्दीतनं वाट काढत जावं लागतं तो त्रास ज्या भाविकांचा आहे हा जर कमी करायचा असेल तर मंदिराच्या परिसरातला संपूर्ण अतिक्रमण हटवणं गरजेचं आहे आणि हे जर काम प्रशासनाने हातात घेतलं तर इथल्या मंदिर परिसरातल्या भाविकांना कॉरिडॉरच्या त्रासालाही सामोरं जावं लागणार नाही। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।